आय गेस माझ्या आईला किंवा माझ्या काकूला, माझ्या मैत्रिणीला जर मराठीत रागांबद्दल जर बोला, म्हणजे राग येतोय तर काय करायचं, हे अँगर मॅनेजमेंटपेक्षा मला वाटतं रागाबद्दल बोललं तर हे जास्त होईल. डिप्रेशनपेक्षा अस्वस्थतेबद्दल बोलायला लागलं तर ते जास्त कळणार आहे. सो त्या त्या गोष्टींमध्ये त्या त्या भावना आपण मनात विचार कुठल्या करतो ना. मला राग आल्यावरती वाय एम सो स्टुपिड असं नाही डोक्यात येत ना आपल्या. काय कटकट आहे हे डोक्यात येतं ना. मग ते कटकट त्याच भाषेत समजावली तर कळणार आहे. सो म्हणून आम्ही ते मराठीतून भावना सोपं आहे ना, म्हणजे तू माझ्या डोक्यात जातोयस हे आपण इंग्लिशमध्ये कसं बोलू. आणि खूप गोष्टी फक्त ना आपल्या मराठी म्हणजे आपल्या आपल्या भाषेतच व्यक्त करता येतात ना. म्हणजे आम्ही भावनेचा क्रॅश कोर्स ज्यावेळेस करत होतो त्यावेळेस आम्हाला असं लक्षात आलं की इंग्रजीमध्ये ना सरसकट नाव आहेत ग त्या कुठल्याही भावनांना. म्हणजे अँगर म्हटला की एक मोठं ब्लँकेट तयार होतं आणि मग कशालाही अँगर. मग आपण चिडचिडला पण अँगर म्हणतो, मग संतापाला पण अँगर म्हणतो, मला खूप डोकं तापलंय, उद्वेग आहे. आपण इतक्या छोट्या 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 छटा आहेत त्या मला मराठीतच समजतात. म्हणजे याचा अर्थ मला इंग्रजीत समजत नाही असा नाहीये, पण ज्यावेळेस मी मराठीत ते ऐकतो मला जास्त समजतं, मला ते माझं वाटतं. आमच्याकडे सतत आता कारण बराचसा ऑडियन्स आपला भारताच्या बाहेर मराठी जी लोक आहेत ती पण बघतात लोक. तर त्या लोकांचं असं होतं की आमच्याकडे तर नाहीच आहे इथे कोणी मराठी बोलणारं, आमच्याबद्दल या आमच्यापर्यंत या गोष्टी पोचतच नाहीत. तर ते ना तिथून काय करतात, तुमच्याकडे एपिसोडमध्ये येऊन गेलेत ना सायकोलॉजिस्ट, त्यांचा नंबर द्या ना. असं नाहीये की तिथे मेंटल हेल्थ बद्दल अवेअरनेस असलेली लोक नाही आहेत. त्यांच्याकडे खूप चांगली मेंटल हेल्थ फॅसिलिटी आहे, खूप चांगले प्रॅक्टिशनर्स आहेत. मग त्यांना मराठी थेरपिस्ट का हवाय? का तर त्या इंग्रजी थेरपिस्टला त्यांच्या घरातला प्रॉब्लेमच कळत नाही. माझी नणंद आली म्हणून माझ्या घरी कुरकुर सुरू आहे हे तू कसं सांगणार आहेस सांग मला एका इंग्रजी थेरपिस्टला, आणि ती कसं मदत करू शकणार आहे? हे सगळं जे कल्चरल बॅगेज आहे, अंडरस्टँडिंग आहे, हे आपल्याला फक्त आणि फक्त मराठीतनं देता येणार आहे.